आई राइट बाबा सो या मृणाल जी, तो आज की शाम कितने एक्साइटेड होती हैं? मैं दूसरी बहुत बार एक्साइटेड हूँ क्योंकि मैं आई रिमेंबर मेरा फर्स्ट नॉमिनेशन हुआ था हेलो नंदन के लिए एज अ डेब्यू एक्ट्रेस और बिकॉज आई एम अ महाराष्ट्रियन और क्योंकि मेरे मॉम डैड की वजह से मुझे और भी ज़्यादा लगाव है फिल्मों से मराठी फिल्मों से खासकर सो आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू अटेंड दिस इवेंट एंड आई एम माई पेरेंट्स आई हियर समवेयर सो आई एम वेरी हैप्पी टू गेट देम अलोंग एंड अगर हम बात करें महाराष्ट्र का फेवरेट कौन, आपका महाराष्ट्र का फेवरेट कौन होता है? मेरा जो कोई उस रूम में प्रेजेंट है वो सब मेरे फेवरेट है बिकॉज एवरीबडी इज़ गिवन देयर बेस्ट यू नो द स्टाइल आई वाज जस्ट गोइंग थ्रू द नॉमिनेशन लिस्ट और सब कोई एक से बढ़कर एक है सो आई रियली विश ऑल ऑफ देम ऑल द वेरी बेस्ट हमने आपकी हिंदी फिल्म देखी है and उसके बाद ऐसे तो ऐसे मराठी फिल्में भी देखेंगे मृणाल जी की जो बहुत ही ऐसे एक्साइटिंग होगी या ऐसी कुछ प्लानिंग होती है? सॉरी मैं मराठी मराठी फिल्में आने वाले दिनों में ऐसे हम आपकी कोई देखेंगे जो बहुत ऐसे एक्साइटिंग मैंने से कोई देखी है आने वाले दिनों में आप ऐसे हम आपको मैं करते हुए देखेंगे? ऑफ कोर्स व्हाई नॉट मेरी जो लास्ट रिलीज थी बेटी दांडू सो आई वाज वेरी 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 हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ इट सो कोई अच्छा कॉन्सेप्ट होगा सो आई वुड लव टू बी अ पार्ट ऑफ इट जर्सी के बारे में क्या कहना चाहेंगे? जर्सी इज गोइंग टू स्टार्ट सून सो वेट फॉर इट गाइस शूटिंग स्टार्ट हो गई, कैसा रहा आपका एक्सपीरियंस? नहीं अभी तक नहीं वी गोइंग टू स्टार्ट शूटिंग सून वेट 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 मैम वेट नहीं भाई लाइक हट जाना भैया बैठ जाना हाँ एक मिनट जान भाई ऐसे है ना मैम लोग ये ऋषा आगे अंधेरी थैंक यू सो मच मैम काय ग नाही फॅशन अटायर म्हणजे स्टायलिंग बाय रीमा आहे हे आणि काय नाही साधीच येते हो मी मला आवडतात साड्या नेसायला आणि मला अशी थोडीशी फॅशन वगैरे पण करायला आवडते आणि स्पेशल ओकेजन आहे आज मला नॉमिनेशन आहे जे कधी नसतं नॉर्मली पर्सनल लाईफमध्ये आपलं प्रोफेशनल लाईफमध्ये नक्कीच मोगरा फुलला आहे हा चित्रपट अतिशय हिट झाला आणि मी आणखीन 2 चित्रपट केले म्हणजे बराच एक 2-4 वर्षांनी मी मराठी चित्रपट पुन्हा माझ्याकडे चांगले आले आणि मी केले. पॉंडिचेरी नावाची फिल्म केली जी पुढच्या वर्षी लागेल आणि मीडियम स्पायसी नावाची केली जी परत पुढच्या वर्षी येणार आहे आणि ह्यावर्षी मोगरा फुलला आली. नाही संकल्पना अशा नसतात आर्टिस्टला काय खूप काम हवं असतं चांगले चांगले रोल येऊ देत एवढीच मी इच्छा करते आणि माझी तब्येत चांगली राहू दे मुख्य म्हणजे दर्शकांना पुढचं वर्ष खूप उत्तम जावं ज्यांना हे वर्ष चांगलं गेलं तसंच त्यांना पुढचंही वर्ष जावं आणि पुढचं वर्ष मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे कारण 2020 म्हणजे सगळ्या बाबतीत अत्यंत माइलस्टोन असं वर्ष आहे सो विश यू ऑल द बेस्ट अँड हॅपी न्यू इयर झालं थँक्यू या साईडला
आहोजा नॉट महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे नेहमीच एक स्टाईल स्टेटमेंट असतं, त्यामुळे मीही त्या स्टाईल स्टेटमेंटला मॅच करायचा प्रयत्न केला आहे. हे वर्ष फार छान गेलं, भरपूर काम होतं आणि बरंच काही करायला मिळालं, नाटकं, सिनेमे आणि प्रवास. त्यामुळे खुश आहे मी आणि ज्या कामांमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे ते काम येणाऱ्या वर्षात येणारच आहे, त्यामुळे हॅपी. यंदा मी एक रेझोल्युशन ठरवायचा प्रयत्न करते आहे, जे अशोक सराफ यांनी आयुष्यभर पाळलं आहे. त्यांनी कधी नाटक असेल त्या दिवशी शूटिंग केलं नाही आणि शूटिंग असेल त्या दिवशी नाटकाचा प्रयोग ठेवला नाही. इतकं सॉर्ट आऊट राहता येणं जमायला पाहिजे आणि ते अशोकजींना तेव्हाच जमलं होतं, अजूनही जमतं आहे आणि ते आम्ही शिकायला पाहिजे. थँक्यू. Hello, check my check. 1, 2, 3, check. चल इधर आल्यानंतर काय ते तुटणार. चला रेडी, बोला लवकर. आपलाच आहे तरी चलो. अरे गिरेगा चलेगा क्या? पण गिरेगा चलेगा क्या ये? 2 मिनट रुको ना, कर लो ना. आराम से रोल. चला येस. चला कॉम्प्लिमेंट मिळाली त्याबद्दल थँक्यू. पण ही स्टाईल केली माझी स्टायलिश श्वेता शिंदेने आणि आज म्हणजे मराठी चित्रसृष्टीचा एक भव्य दिव्य असा अवॉर्ड सोहळा आहे. त्यात अशा पद्धतीने येणं म्हणजे जरा मजेच असते. त्यात सोनेपे सुहागा मला नॉमिनेशन पण आहे स्टायलिश फेवरेट स्टाईल आयकॉनचं. तर हे जर आता पटकन ही कॉम्प्लिमेंट मिळाली असेल तर बरं आहे, बरं वाटतंय, छान वाटतंय, मस्त वाटतंय. अरे प्रचंड एक्साइटमेंट आहे, कारण आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने अवॉर्ड मिळाले आणि वेगवेगळ्या पद्धतीने नॉमिनेशन मिळाले, पण महाराष्ट्राचं फेवरेट स्टाईल आयकॉन हे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलं आहे आणि पहिलं नेहमी स्पेशल असतं. सो मी खूप वेळा ह्या अवॉर्ड सोहळ्याला आलो आहे, पण आज जरा एक वेगळा नर्वसनेस घेऊन आलो आहे. आज जरा मी परफॉर्मन्स आहे तरीही जरा नर्वस आहे, पण तरी मजा आहे. सगळेच ग. आणि बेसिकली हिरकणी, खारी बिस्किट, हिरकणीने जे सुरू केलं आणि खारी बिस्किटने त्याच्यावर 4 चांद लावले आणि आता त्याच्यानंतर येणारे म्हणजे प्रत्येक सिनेमा म्हणजे ट्रिपल सीट असेल, प्रत्येक असतील, त्यानंतर ह्या सगळ्या सिनेमांनी मजा आणली. त्यामुळे माझ्यासाठी फेवरेट म्हणशील तर 2 आहेत ह्या वर्षीतले, हिरकणी आणि खारी बिस्किट. हे दोन्ही सिनेमा मला खूप म्हणजे आपल्या मित्रांचे आहेत म्हणून नाही, पण मला वाटतं की तो महिना मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी कमाल होता, की खारी बिस्किटी सुपरहिट चालत होता आणि हिरकणी चालत होता. त्यामुळे हे दोन्ही फेवरेट आहेत माझे. नमस्कार, सिद्धार्थ जाधव. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. रिझर्वेशन काय नाही यार, म्हणजे मी नेहमीच म्हणतो गेल्या वर्षी डिसेंबर महिना माझ्यासाठी खूप हॅपनिंग होता आणि माझ्यासाठी खूप छान गोष्टी 2019मध्ये आल्या होत्या. 2019चा डिसेंबर महिना खूप हॅपनिंग आहे माझ्यासाठी. त्यामुळे 2020मध्ये असंच काम करत राहावं एवढीच माझी अपेक्षा. थँक्यू.
सो बेसिकली माझं नॉमिनेशन हिरकणीसाठी झालं आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पॉप्युलर फेस या 2 विभागांमध्ये. तर मी ठरवलं की हिरकणीसाठी नॉमिनेशन आहे तर अर्थात काहीतरी पारंपरिकच असलं पाहिजे रेड कार्पेटवरती. पण MFK म्हटल्यानंतर ग्लॅमरस अशी थीम असते कायम. ग्लॅमरसाठी हा पुरस्कार सोहळा ओळखला जातो. तर मग ग्लॅमर आणि परंपरा काहीतरी एकत्र कशी आणायची, म्हणून पैठणी. आणि मग पैठणीला मी माझ्या डिझायनरकडनं एक वेगळा स्वरूप करून घेतला आणि या दिस इज द लुक. खूप एक्सायटेड आहे, जास्त एक्सायटेड आहे कारण हा अवॉर्ड शो प्रेक्षकांच्या कौलावरती आधारित आहे आणि प्रेक्षकांनी मतं दिलेली आहेत. त्यामुळे प्रेक्षक ठरवतात की त्यांना यावर्षीचे सगळ्यात जास्त आवडलेले परफॉर्मन्सेस, चित्रपट, गाणी कुठली आहेत. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी की प्रेक्षकांनी किती मतं दिली आहेत आणि कुणाला दिली आहेत. वर्ष संपता संपता अजून एक चित्रपट येतो आहे विकी वेलिंगकर, तो उद्याच रिलीज होतो आहे. त्यामुळे माझ्यासाठी वर्ष अजून संपलेला नाही आहे. आय होप लोकांना विकीही आवडावा कारण हा एक वेगळा प्रयत्न आहे, वेगळा प्रयोग आहे. हिरकणीपेक्षा खूप कॉन्ट्रास्ट सिनेमा आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला देखील चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि वर्ष संपता संपता लगेच धुरळा येतो आहे, सो माझ्यासाठी ॲक्च्युली मॅरेथॉन आहे चित्रपटांची. आणि पुढच्या वर्षी नवीन वर्ष सुरूच होणार आहे धुरळाने. रेझोल्युशन एवढंच असेल की अशाच पद्धतीची छान कामं करत राहीन आणि स्वतःकडे लक्ष देईन. होपफुली काहीतरी छान अजून घडेल. थँक्यू. थँक्यू. स्टायलिंग मी केलेलं नाही आहे, माझ्या डिझायनरने केलेलं आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू हर. आणि तिने जे काही डोकं लावायचं आहे आणि माझ्यावर काय छान दिसेल हे सगळं तिने डिसाईड केलेलं आहे. सो आय थिंक सगळं क्रेडिट तिचं आहे. आज तू परफॉर्मन्स देखील करणार आहे आणि बिग बॉस सगळ्यांनी पाहिलं नाही आहे, पहिल्यांदा महाराष्ट्र पाहणार. येस, मी पहिल्यांदा MFK अटेंड करते आहे आणि पहिल्याच वर्षी मला 2 नॉमिनेशनसुद्धा आहेत आणि मी परफॉर्म देखील करते आहे. सो मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि मी खूप खुश आहे. माझं पूर्ण वर्ष खूप फॅन्टॅस्टिक होतं आणि मला हवं तसं होतं आणि आय एम एक्सपेक्टिंग की 2020 ह्याच्यापेक्षा मोठं असेल. माझा एक नियम आहे, मी माझं रेझोल्युशन कोणाला सांगत नाही. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.
काय करू ओके आधी बाई मी खरं सांगू तर आज मोस्ट ऑफ म्हणजे ह्याच्या आधी जो मी अवॉर्ड फंक्शन अटेंड केला होता त्याच्यात मला अवॉर्ड मिळाला होता म्हणून मी जात नाही अवॉर्ड फंक्शन्सला, कारण माहिती नाही आय फील कॉन्शियस. मला ते रेड कार्पेट आणि त्याच्यावर तयार होऊन जाणं आणि हे सगळ्याला खूप कंटाळा येतो. पण मी ह्यावेळेला मुद्दामून ठरवलं नाही माझं नॉमिनेशन आहे, नाही माझं मी काही परफॉर्म करणार आहे, पण तरी मी आली आहे की मला असं वाटतं की येऊ जरा भेटू, तुम्हाला सगळ्यांना भेटू. किती दिवस झाले कोणाला भेटले नाही आहे. आणि हां, इफ यू लास्ट मी अबाउट माय अटायर, तर माझी फ्रेंड निवेदिता कोटक, शी इज अ डिझायनर, आणि हा तिने डिझाईन केला आहे ड्रेस माझ्यासाठी. आणि येस बारीक झाली आहे म्हणून आय थिंक तो कॉन्फिडन्स आला आहे. आणि लग्नानंतर पहिल्यांदा कुठलं अवॉर्ड फंक्शन अटेंड करते, सो एक्सायटेड. येस काही नाही, मी खरं सांगू तर गेले 3 वर्षापासून मी एक प्रोफेशनल फोटोशूट असं केलं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटलं की एक केलं पाहिजे, एक अपडेट राहायला पाहिजे. आणि तो पण फक्त एवढंच आहे की यावेळेला मी जरा एक पिक्चर्स म्हणजे एक अटायर बरोबर एक व्हिडिओ आधी लॉन्च केला आणि मग तो अटायर, सो त्यामुळे ते जरा जास्तच लोकांना आवडलं आणि येस लोक अप्रिशिएट करतात. हाऊ वॉज अ इयर वॉज गुड बिकॉज या वर्षाला 3 फिल्म्स रिलीज झाल्या. एकही फिल्मसाठी नॉमिनेशन मिळालं नाही मला, पण झी कॉमेडी अवॉर्ड्समध्ये मला मस्कासाठी ऑफकोर्स बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. आणि मला असं वाटतं की मी शेवटल्या या वर्षात केलेल्या 3ही फिल्म्स कॉमेडी कॅटेगरीमध्ये होत्या. सो माझ्या सगळ्याच फिल्म्स आय थिंक कॉमेडी कॅटेगरीमध्ये असतात. सो आज मी फक्त एन्जॉय करणार. काहीच नाही, प्रयत्न करणारे काहीतरी वेगळं करायचा. आणि मी रेझोल्युशन ठेवत नाही, मी नेहमी लिहिते काहीतरी वेगळं, कारण मला असं वाटतं की मी ते लिहिलं तर मी ते पूर्ण करते. तर म्हणून लिहून काढते. अजून तरी काही ठरवलं नाही, सो जेव्हा ठरवीन तेव्हा कळेल. प्रोफेशनल आणि पर्सनल जर दोन्ही कंबाईन करून सांगशील तर येस, माझ्या हजबंडनी एक वेबसिरीज डिरेक्ट केली आहे आणि त्यांनीच प्रोड्यूस केली आहे. आणि पहिल्यांदा मी त्यांनी डिरेक्ट केलेल्या वेबसिरीजमध्ये वन ऑफ द मेन प्रोटॅगनिस्टचं रोल प्ले करते आहे. अँड दॅट्स ऑल्सो हिंदी. सो आय थिंक 10 वर्षांतर हिंदीमध्ये कमबॅक करते. थँक्यू सो मच. थँक्यू. हे हाय नमस्कार, मी प्रार्थना बेहरे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मला सेल्फ स्टाईल करायला खूप आवडतं आणि मला आत्ता हेही सांगायला आवडेल की मला ना माझे आउटफिट्स, आय लव्ह टू ओन द आउटफिट्स आणि त्याचबरोबर आय लव्ह टू मिक्स अँड मॅच अँड रिपीट माय आउटफिट्स ऑल्सो. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आता गेली काही वर्ष कंटिन्युअसली माझी एक स्वतःची स्टाईल अशी मी इन्व्हेंट करू शकलो असं मला वाटतं. याच्यात मी कम्फर्टेबल असतो किंवा त्याचबरोबर मला ट्रायल अँड एरर्स पण आवडतात. पण आय हॅव गुड स्टायलिस्ट फ्रेंड्स ऑल्सो आणि प्रत्येकाचे स्टाईल्स बघून आपल्याला काय आवडतं त्यानुसार मी बऱ्याच वेळेला मिक्स अँड मॅच करत असतो. त्यामुळे आजचा माझा अटायर हा तसाच आहे. एक कम्प्लिटली व्हाईट डेनिम, त्याच्यावरती व्हाईट शर्ट आणि एक बेज कलरचा सूट. सो असं हे एकंदरीत मॅच केलेलं आहे. पॉकेट स्क्वेअर्स आणि ब्रुशेस मला थोडे आवडतात, तर त्यामुळे थोडंसं स्टायलिंग त्यांनी ॲड केलं. बट आय लाईक टू कीप इट सिम्पल. आणि हे मी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने मिक्स अँड मॅच करतो. हेच ब्लेझर मी एका ब्लॅक शर्ट, ब्लॅक ट्राउझरवरती दिसेन कधीतरी. वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मलाही आवडतात किंवा बेज ट्राउझरवरती हे करेन. सो आय लव्ह टू ओन माय क्लोथ्स अँड आय लव्ह टू स्टाईल इट माय सेल्फ. खूप छान होतं. 2019 खूप ड्रॅमॅटिक वर्ष होतं. सुरू होताना खूप हाईज होते, मध्ये काही लोज अप्स डाऊन सगळे, पण एकंदरीत वाटलं होतं एक साधं जस्ट अनदर इयर वाटेल, पण नाही. 2019 हे खरंच खूप ड्रॅमॅटिक वर्ष होतं, पण खूप चांगलं गेलं. आणि संपता मला वाटतं सगळ्यांनाच ते भरभरून देतं आहे. मलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने 2019 जाता जाता खूप चांगले काही प्रोजेक्ट्स देऊन जातं आहे. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू 2020 ऑल्सो.
मला आता रिसेंट पाहिला तो मी म्हणून हिरकणी, कारण अगदीच रिसेंट आत्ता मराठी चित्रपट जो पाहिला तो हिरकणी, पण आनंदी गोपाळसुद्धा तितकाच आवडला होता. म्हणून या एकंदरीत 2019ची सुरुवात इतकी चांगली झाली आणि सांगतासुद्धा हिरकणीसारख्या चित्रपटामुळे खूप चांगली झाली. पण रिसेंट पाहिलेला हिरकणीसुद्धा मला खूप जास्त आवडला. मी खरंच रेझोल्युशन्स काही करत नाही, पण ऑटोमॅटिकली ते फॉलो होऊन जातात. जसं 2019साठी म्हणजे मला असंच वाटतं रेझोल्युशन आधी सांगण्यापेक्षा त्या वर्षाच्या एंडला ते सांगणं की कुठलं रेझोल्युशन होतं का आणि ते कंप्लीट झालं का. तर बऱ्याच वर्षांपासून मी ॲप्स बनवीन आणि फिटनेसच्या ह्यानी ते होतं, पण खूप अशा ह्यानी होतं की यस जरा सिक्स पॅक आपणही बनवूया आणि ते कुठेतरी यावर्षी मी ते पूर्ण करू शकलो. पुढच्या वर्षीसाठीचं रेझोल्युशन काय आहे ते आत्ता सांगणार नाही, ते 2020च्या एंडला सांगेन फॉर शुअर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तू विचारणार आहेस? बेसिकली मला आवडतं वेगवेगळ्या स्टाईल करायला, वेगवेगळे लूक करायला. सो आज पण मी ट्राय केला आहे की तुम्ही म्हणू शकता प्रिन्सेस लूक म्हणू शकतात, पण खूप मला काय म्हणतात खूप दागिने किंवा ह्या गोष्टी नको होत्या. त्यामुळे मी असं एक सिम्पल लॉंग गाऊन आणि एक सिम्पल छोटासा हेअर बँड आणि स्टड्स एवढंच मी घातलं आहे. मी पहिल्यांदा परफॉर्म करते MFKमध्ये, तर पहिलं जे असतं ते खूप खास असतं. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे आणि जितकी मी एक्सायटेड आहे तितकीच मी नर्वस पण आहे, कारण माझ्याबरोबर भूषण आहे, माझ्याबरोबर वैभव तत्ववादी आहे आणि प्राजक्ता माळी आहे, शिवानी सुर्वे आहे. आमच्या चौघांचा हा परफॉर्मन्स आहे. तर थोडंसं प्रेशर आहे, पण नक्कीच एक्सायटेड आहे. छान होतं, कारण मला खूप दिवसांचं एका वेबसिरीजमध्ये काम करायचं होतं. तर मला गोंद्या आला रे ही वेबसिरीज माझी येऊन गेली, ट्रिपल सीट येऊन गेली आणि त्यासाठी मला आज नॉमिनेशन मिळालं आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचं. सो छान होतं. नाही खरं तर, कारण मला वेळ नाही मिळाला आहे. त्यामुळे सौरभ बेर्डे ह्याने माझी स्टायलिंग केलं आहे. पण मला आवडतं बेसिकली मी माझं स्वतःचं स्टायलिंग करायला, पण ह्यावेळेस मला वेळ नाही मिळाला आहे. न्यू इयर रिझोल्युशन काही नाही. हाय, मी पल्लवी पाटील. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भूषण का म्हणेल पण? अरे कॉर्डला येतोय, लेपलला नीट नाही येते. काफ़ी सारे नॉमिनेशंस हैं, बहुत सारी अच्छी फिल्में हैं. तो अब पता चलेगा कौन जीतेगा. बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट म्यूज़िक, बेस्ट सॉन्ग, बेस्ट लिरिसिस्ट, तब हम कमेंट करेंगे ऑन द वे आउट. पर सब अच्छे हैं, जो भी जीतेगा ठीक है, क्योंकि गाने सब जीते. अगर नॉमिनेट हुए हैं तो ऑलरेडी बहुत पॉपुलर हो गए हैं, इसीलिए हम नॉमिनेट हुए हैं. और अच्छा ही होगा. मैंने बाकी कोई फिल्म देखी नहीं है, खारी बिस्किट देखी हुई है. एंड आज
की शाम से कितने एक्सपेक्टेशन है आपको एंड क्या कहना चाहेंगे, कितने एक्साइटेड हैं एंड एक्सपेक्टेशन है आज की शाम से? एक्सपेक्टेशंस पे खरा उतरना तो अवार्ड जीतने के बाद पता चलता है, पर ऑलरेडी इतना प्यार ऑडियंस ने दिया है खारी बिस्किट के मेरे गाने को, तो वो उसी से बहुत संतुष्टि मिली है। और उसके बाद अब पानीपत के प्रीमियर के लिए मुझे जाना है, तो वहाँ पे बहुत अच्छा गाना है। यहाँ पे नए बच्चे हैं कंपोजर्स, सूरज और धीरज, तो उनके लिए गाने में भी मज़ा आया क्योंकि गाना अच्छा था। और वहाँ आशुतोष गवारिकर जी, अजय अतुल, जावेद साहब, वो वाली टीम है, तो एक्साइटमेंट है, एंटिसिपेशन भी है। हर बार चाहे फिल्म बड़ी हो, चाहे बहुत बड़ी हो, या फिर कोई लैंग्वेज, रीजनल लैंग्वेज की हो, कोई फ़र्क नहीं पड़ता। बटरफ्लाइज होते, T20 खेलें आप, टेस्ट मैच खेलें, वनडे खेलें। मन में सिवा ये जो गाने की बात करें, बस कुछ ही घंटे फिल्म बाकी रह गए फिल्म को Yes. रिलीज होने में, एंड आपका ये जो आपने तो गाना देखी है ऑलरेडी, जी प्रेस हाँ, ने तो ऑलरेडी देखी। superb है, superb है। जिस तरह से सर ये गाना है, लोगों को कह सकते हैं, लोगों को बहुत पसंद आ रहा है, बहुत ही कैची सॉन्ग है। एज एन सिंगर, एज एन लिरिसिस्ट, जब कोई फिल्म के गाने हिट हो जाते हैं तो क्या फीलिंग होती है आपकी एंड क्या कुछ? जो खून पसीना एक करके कंपोज़र और लिरिसिस्ट और डायरेक्टर, क्योंकि वो बहुत ज़्यादा वक्त उसके साथ बिताते हैं। जैसे इस पूरी फिल्म को 2 साल तक अजय अतुल, फ्रॉम द डे दे वर स्क्रिप्टेड द फिल्म टू टुडे, तो 2 साल से वो जुड़े हैं। हम लेट आते हैं इससे जुड़ने में, जब गाना बनता है तब सिंगर जहन में होता है कंपोज़र के, और वो कास्ट करता है, और फिर हम आते हैं और उसमें जो एक्सपेक्टेशंस होती है डायरेक्टर की, कंपोज़र की, लिरिसिस्ट की, वो उसको हम हो सके तो पूरी करते हैं। कभी कभी कोई अनएक्सपेक्टेड चीज़ें हो जाती हैं, तो जब पब्लिक उसे पसंद करती है तो एक सेंस ऑफ फुलफिलमेंट आता है कि अच्छा, हमने जो एक्सपेक्ट और हमने जो इसको अपनी जो सांसें दी, हमने अपनी जो 1 घंटा या 2 घंटे जो हमारी ज़िंदगी के हमने दिए, उसको हमने लगन से, हम पूजा में होते हैं उस वक्त जब हम गाना करते हैं, क्योंकि हमें, चाहे वो एक्टर हो, चाहे वो लिखने वाला हो, कंपोज़र हो, तो वो पूजा का जो फल है, हमको ऐसे लगता है कि ऊपर वाले ने हमारी वो बात तथास्तु कर दी। बहुत, क्योंकि गाना लोगों को पसंद आ रहा है, जी। लेकिन बहुत सारे म्यूजिक डायरेक्टर की ऐसी कई बार कंप्लेन होती है कि हमने जितनी शिद्दत से गाना बनाया है, उतने बेहतरीन से गाने को फीचर नहीं किया है। अच्छा, आपने गाना देखा है तो आप जी बताइए जी, कि बहुत ही आप अच्छा, happy हैं featureized बहुत ही, मीनिंग मेरे जहन में मुझे इतने खूबसूरती से आशुतोष जी ने बैठ के पूरी 15-20 मिनट से आधा घंटा उन्होंने चैन से नरेशन दिया कि फिल्म कहाँ से शुरू होती है और ये गाना कहाँ आता है। जब उन्होंने रेड फोर्ट पे कब्ज़ा कर लिया है और हिंदुस्तान पे, जब दिल्ली तक, सोचिए महाराष्ट्र से दिल्ली तक वो सब कुछ जीत कर आए हैं, और रेड फोर्ट जो कभी कोई महाराष्ट्र के किंग ने जीता नहीं था, तो बहुत क्लियर था। मगर जो कैनवस हमारे जहन में होता है वो हॉलीवुड का कैनवस होता है, या फिर जैसे जो हमारे बड़े दिग्गज जो डायरेक्टर्स पहले के हो या फिर आज के हैं, उनकी जो कैनवस है वो छवि जहन में रहती है, या फिर हॉलीवुड की। जैसे अगर स्टीवन स्पीलबर्ग ने अगर कोई बड़ी फिल्म बनाई है, ऑन द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, लिंकन जैसे बनाई थी, या फिर जो बड़ी वॉर फिल्म होती ग्लैडिएटर, तो वो इमेजेस आई थी, और जब मैंने फिल्म देखी तो वो पूरा उस पर वो खरा उस तरह से उतरा, वो इमेज, और जो एक पुकार गाने में है, और गाना बहुत मुश्किल गाना है। चाहते हैं तो अगर फ्यू लाइंस अगर आप हमें सुना तेरे मन में शिवा, प्राणों में शिवा, सांसों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा, तेरे मन में शिवा। थैंक यू, थैंक यू।
फर्स्ट ऑफ ऑल मला हे खूप आवडलं आहे. थँक्यू सो मच. स्टायलिंगबद्दल म्हणजे मी काय स्टाईल केलं की लोकांनी काय स्टाईल मी असं वाटलं की आपण याआधी खूप मालिकांमध्ये इंडियन अटायरमध्ये दिसलेलो आहोत लोकांना, तर जरा आता आपण वेस्टर्न अटायरमध्ये कसे दिसतो ह्याबद्दलही जरा आपली पण जाण आहे हे पण दाखवूया. स्वतः हल्ली मी खूप वेस्टर्न अटायर कॅरी करते आहे माझ्या शोमध्ये सुद्धा, त्यामुळे मी एक ग्लॅमर लुक म्हणून हा आज ऑलिव्ह ग्रीन कलरचा लॉंग गाऊन निवडला. ओम आहे, हो इट्स ओम. माझ्या ज्या योगा टीचर आहेत त्यांनी आमच्यासाठी हे ॲक्च्युली हे पायातलं आहे, सगळ्यांसाठी आणलं होतं, पण मला ते ॲज अ लकी चार्म म्हणून वापरायचं होतं. सो माझ्या एक फेवरेट भरतनाट्यम डान्सर आहेत, त्या दंडात असं परिधान करतात काहीतरी, तर त्यांची स्टाईल मी कॉपी केली आहे, पण मला फार आवडतं दंडात काहीतरी घालायला. सो लकी चार्म म्हणूया आपण. खरं सांगू आता की खोटं सांगायचं आहे मला की प्रीशूट झाला ॲक्ट आणि दुपारीच झाला आहे. याचं मला फार दुःख आहे की प्रीशूट नाही झालं पाहिजे, कारण मग लोकांसमोर परफॉर्म करण्याची जी मजा असते, जी गंमत आहे ती नाही प्रीशूटला मिळत. त्यामुळे आता खरं उत्तर झालं आहे, खोटं उत्तर. वाव, आय एम सो एक्सायटेड. ग्लॅमर ॲक्ट आहे माझा. वैभव, मी, पल्लवी आणि शिवानी आम्ही एकत्र परफॉर्म करतो आहे आणि सेन्शुअस ॲक्ट असंही म्हटलं जातं आहे त्याला. सो अशा पद्धतीचं नाचकाम मी आधी केलेलं नाही. लावण्या किंवा गोंधळ, कोळी, शेतकरी, बाकी सगळं खूप झालं आहे. रोमॅन्टिक ॲक्ट्स खूप झाले आहेत, पण ग्लॅमर ॲक्ट झालेलं नाही आहे. सो थँक्यू MFK. मी करू शकते ग्लॅमर ॲक्ट हे त्यांना वाटलं आणि यावर्षी मी हे परफॉर्म करते. ओ माय गॉड, ओके. आय एम नॉट शुअर. लेथ जोशी मला खूप आवडला, पण तो 2019मध्ये रिलीज झाला आहे की नाही, आय एम नॉट शुअर. अदरवाईज मराठी सांगायचं आहे ना, फते शिकस्त. येस, कुठून घेतले ते मला माहिती नाही, पण माझ्या मैत्रिणींनी आणलेले आहेत ते, मला पण आवडले. न्यू इयर रिझॉल्युशन मी करणं ॲक्च्युली बंद केलं आहे. काय ना, आपण फक्त 2च दिवस लक्षात ठेवतो, 31st आणि 1st. सेकंडला पण विसरलेलं असतं आपलं रेझोल्युशन. सो मला असं वाटतं की दर दिवसाला तुम्ही काहीतरी बेटर ह्युमन बिंग होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दर दिवसाचा तुमचा काहीतरी वेगळा काहीतरी वेगळा एक मोटिव्ह असू शकतो आणि तो असला पाहिजे. तर मी काय करते, ऑन अँड ऑफ मी सतत ना टू डू लिस्ट करत राहते. मग ती मी काम झालं की इरेज करते, परत नवी बनवते. ती माझी टू डू लिस्ट कधीच संपत नाही. आणि मी आता घरात माझ्या मेन बेडरूमच्या डोअरवर एक मोठी पाटी ठेवली आहे, तिकडे पण ती मी टू डू लिस्ट लिहून ठेवली आहे. सो आय थिंक हे सतत समोर बघितल्यानं सुद्धा मला अरे हे करायचं आहे, हे करायचं आहे. त्याचं 1 जानेवारीलाच ठरवायचं आहे असं काही नाही. हे सातत्यानं मी ठरवत राहते आणि पुसत राहते. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष खूप स्पेशल आहे कारण याचा आकडा फार बेस्ट आहे, 2020. सो छान राहा, मस्त खा प्या, आराम करा, वेळेत झोपा, खूप पाणी प्या, सुंदर दिसा. हॅपी न्यू इयर आणि योगा करा. थँक्यू. वाव, हे किती छान झालं आहे सगळं. नाईस. आम्ही ना आता इकडे जायचं की इकडे जायचं? बाय 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 बाय. Done? Bites. नमस्कार, बोला. खूप भारी. आय थिंक खूप कमाल एनर्जी आहे, खूप कमाल वाईब आहे आणि रसिक निवडतात, त्यामुळे एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह आणि या अवॉर्डमध्ये 2-3दा जिंकण्याचा योग आला आहे, त्यामुळे उत्सुकता
कलाकाराला अजून काय पाहिजे असतं, या ना त्या पद्धतीने रसिकांच्या प्रेमाची दाद हवी असते. कधी ती ब्लॉकबस्टर हिटच्या रूपाने मिळते, तर कधी ती अशा अवॉर्ड्समधनं मिळते. सो ऑलवेज अ प्लेजर टू बी हिअर. क्रियांश फॅशन हाऊसनी स्टाईल केलं आहे मला आणि खूप भारी स्टायलिंग आहे. हेअर अँड मेकअप इज बाय सत्या. या सगळ्या टीममुळे मी खूप छान दिसतो. श्रुती इज माय मॅनेजर. सो ऑल दीज पीपल मेक मी लुक गुड, हेल्प मी लुक गुड. सो आय थिंक क्रेडिट या सगळ्यांचं आहे. सो थँक्यू क्रियांश फॅशन अँड सत्या, श्रुती, ऑल यू गाईज. मराठी सिनेमासारखं कसं गेलं काय बापरे, मराठी सिनेमासाठी वर्ष कसं गेलं सांगणं मी खूप छोटा आहे. ती मी छोटा घटक आहे यातला. पण वर्ष कमी जास्त जात असतात. कधी ब्लॉकबस्टर सिनेमे येतात, कधी नॉट सो ग्रेट सिनेमे येतात. पण मला असं वाटतं आमचं काम आहे मनोरंजन करणं. आणि मनोरंजन करताना जर आम्ही कुठेतरी तुम्हाला काहीतरी सांगू शकलो, प्रीची न होता तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवू शकलो, काहीतरी म्हणू शकलो, तर त्याचा प्रयत्न करणं. आणि तो आम्ही सदैव करत राहतो आणि करत राहणार. मला मागच्या वर्षी मिळालं होतं, त्याच्या मागच्या वर्षी मिळालं होतं. सो यावर्षी मला मिळेल की नाही मला माहिती नाही. पण वडेवर थँक्यू. येस, सगळ्या चॅनल्सच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नए साल के लिए मेरी बहुत 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 शुभकामनाएं आप सभी को. विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी, प्रॉस्परस एंड अ वेरी सेफ न्यू ईयर. तुम लोग सबके साथ पिक्चर नहीं करते. या समडीच ना कोणी विचारणार आहे प्रश्न आणि कुठे बघायचं? समोर समोर या. वर्ष खूप छान होतं. माझी फिल्म रिलीज झाली, अवॉर्ड पण मिळाला, बरेच शोज केले आणि MFKला आलो आज. खूप भारी वाटतं आहे. आय थिंक इट्स मराठी फिल्म इंडस्ट्रीचं युनियन म्हणतो ना आपण, रियुनियन टाईप्स आहे. सगळे भेटतात इथे. इट्स अ स्टार्टेड इव्हेंट. सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर द परफॉर्मन्सेस ऑल्सो. सो आता जस्ट मी सिद्ध्याचा परफॉर्मन्स बघून आलो. सो इट्स अमेझिंग. इट्स अ वंडरफुल फिलिंग टू बी हिअर. बेस्ट ॲक्टर अवॉर्ड. I think I'm vouching for Sanjay Narvekar Dada. He's my favorite actor because त्यांचं कॉमेडीचं टायमिंग इज अनपॅरलल. सो I really love him and I think Sanjay Narvekar should win. Thank you everybody. Thanks. ओके. आणि दादा समोर या. महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणजे महेशजी रोस्ट करणार, पण सगळे परफॉर्मन्स आउटस्टँडिंग असतात. काय कसं बघतो तुम्ही? महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणजे एक आमच्यासाठी सण असतो आणि मला असं वाटतं की त्या सणामध्ये आमच्यावर बऱ्याच गोष्टी मस्करी केली जाते आणि आम्हाला पण मजा येते. कारण अशी गंमत कधीतरी होते की सणाला सगळे आपले घरातले नातेवाईक एकत्र येतात आणि मग मजा मस्ती चालते. ती मजा मस्ती इथे चालते. या MFKला 2019साठी मला 2 नॉमिनेशन आहे. पुन्हा एकदा स्टाईल आयकॉन आणि बेस्ट ॲक्टर CCCसाठी. सो मी खुश आहे. मला असं वाटतं की बेस्ट ॲक्टरसाठी ललितला म्हणजे आनंदी गोपाळमधल्या गोपाळ मिळावा अशी माझी मनापासून इच्छा. मला त्याचं काम खूप आवडलं. आणि स्टाईल आयकॉनसाठी मला असं वाटतं की सिद्धार्थ पहिल्यांदा यावर्षी या नॉमिनेशनमध्ये आला आहे, तर सिद्धार्थला मिळावं म्हणजे त्याला जरा मजा येईल. पण अंकुश तुमच्या स्टाईलबद्दल सांगा.
नाही नाही नाही, हा लूक थोडासा वेगळा काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. काही नाही, कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न केला आहे. एक नवीन काहीतरी एक ॲड केलं. हे मुलींना बरोबर कळेल हे काय आहे. हे त्यांचं केस बांधण्यासाठी वापरलं जातं, त्याचा वापर मी केलेला आहे. स्वस्तात आणि चांगलं, जास्त खर्च न करता, कारण आपण वर्षाला एखादी फिल्म करतो ना, त्याचा पैसे कमी पडतात, तर आपलं पुरून व्यवस्थित वापरलं पाहिजे. सो मी एन्जॉय करतो. मला लहानपणापासून स्टाईल मारायला आवडते, तर ही कंटिन्यू करतो आता गेली काही वर्ष. राज्याची निवडणूक बघितली, पुन्हा निवडणुकीचा हॅशटॅग कसा वाटला, सगळं चर्चेत राहिला, कॉन्ट्रोवर्सी झाली, काय नेमकं सुरू होतं तेव्हा तुमच्यामध्ये? प्लॅटफॉर्म असा आहे, मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये लोकांना थोडंसं हलवावं लागतं, जागं करावं लागतं. आणि जागं करताना थोडंसं त्यांना सरप्राईज मिळालं अचानक काहीतरी, की त्यांना मला वाटतं की जास्त लक्ष जातं. आता रोज आपण न्यूजमध्ये बघितलं तर एकामागोमाग न्यूज येत असतात आणि मग मागची न्यूज गायब झालेली असते, आपण विचार सोडून दिलेला असतो. तर मला असं वाटतं की ही न्यूज कमीत कमी ट्रेंडिंग राहावी, लोकांपर्यंत पोचावी, त्यासाठी केलेला हा सगळा अट्टाहास होता. बाकी काही नाही, कोणाच्याबद्दल काही मनात काही पाप नाही आणि ते राहणार देखील नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट 3 जानेवारीला धुरळा येतो, त्याचं हे प्रमोशनचं सगळं प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. मी पहिल्यांदा ही निगेटिव्ह पब्लिसिटी अनुभवली आणि मी ती खूप एन्जॉय केली. मी कधीच माझ्या इनबॉक्समध्ये तुम्ही बघाल तर निगेटिव्ह कुठली गोष्ट कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही हे मी ठरवलं पहिल्यापासून. आधी आपण स्वतः चांगलं बघूया, मग बाकीच्यांचं बघूया. पण या वेगळ्या हॅशटॅगमुळे खूप वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. मला असं वाटतं की रोज चांगलं चांगलं ऐकलं, एक दिवस शिव्या खाल्ल्या, जरा वेगळं वाटतं. नाही नाही, भीती नाही वाटली मला भीतीपेक्षा मला असं वाटलं की लोक खूप अलर्ट आहेत या दरम्यान, आणि या दरम्यान त्यांना अलर्ट असताना आपल्या गोष्टीकडे वळवण्यासाठी ही गोष्ट अशा पद्धतीने मांडणं चुकीचं आहे असं मला या अनुभवातून तरी लक्षात आलं. थँक्यू. काय न्यू इयर रिझॉल्युशन काय नवीन वर्षात आधी शुभेच्छा देऊ का सगळ्यांना? नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचं माझं काहीतरी सुरू करायचं असं नेहमी ठरवतो, तर ते 31 डिसेंबरला ठरतं आणि 1 तारखेला ते मी पाळतो. तुम्हाला असं वाटेल की मी पाळत नाही, पण मी पाळतो. यावर्षीचं माझं इच्छा माझी आहे की आता महाराष्ट्रापर्यंत सीमित न राहता ते भारतापेक्षाही बाहेरपर्यंत आपलं काम पोचावं, यासाठी मी आता प्रयत्न करतो. थँक्यू. दिसू का आम्ही? हो ना. नाही, पण हा बाईट काय नॉर्मल बाईट महाराष्ट्राचं फेवरेट बोर्ड खूप मजा असेल, थोडं आम्ही आत बघून पण आला. काय सांगायला कोणी सुरू खूप मजा आली. एकतर समीर चौगुले यांचं स्किट तर अप्रतिम, त्यांनी स्वतःहून लिहिलं होतं आणि ॲक्ट पण केलं होतं, ते तर अमेझिंग होतं. ॲज युजल मी त्याची फॅन आहे त्याच्यामुळे, आणि सगळेच कलाकार इतके सुंदर स्किटमध्ये काम करत असतात. सो आम्ही ते एन्जॉय केलं. नक्कीच खूप एन्जॉय करतोय. आणि तू बघितलंस तर आपल्या सगळ्या अभिनेत्री मैत्रिणी इतक्या सुंदर दिसत आहेत. आणि आम्ही झी टॉकीजची फॅमिलीच आहोत, कारण रोज सकाळी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी कार्तिकी आम्ही दोघी असतो, तर संध्याकाळी मनमंदिरामध्ये त्यामध्ये. सो आम्ही तिघी तशा बहिणींसारख्याच आहोत. सो खूप छान वाटतं इथे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण बघण्यात आनंद. आणि आता उत्सुकता आहे ती म्हणजे फेवरेट अभिनेत्री किंवा फेवरेट अभिनेता कोण ठरणार आहे, पण आम्ही उत्तर फोडणार नाही आहोत. आम्हालाही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही पण एक्सायटेड आहोत कोणाला अवॉर्ड मिळणार आहे यासाठी. मला पण खूप छान वाटतंय. खरं तर 3रं वर्ष आहे हे माझं. मी या कार्यक्रमाला म्हणजेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण या अवॉर्ड फंक्शनला येते. पहिल्या वर्षी मी गायले होते, दुसऱ्या वर्षी माझा भाऊ कौस्तुभ याला फेवरेट गायक म्हणून अवॉर्ड मिळालेला, आणि 3रं वर्ष आम्ही तिघी इथे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि मनमंदिरा, तर या कार्यक्रमांचा निवेदिका म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत.
आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा अवॉर्ड सोहळा खूप मोठा आणि नेहमीच दिमागदार असतो. त्याच पद्धतीने यावर्षी देखील आहे. तर सर्व अवॉर्ड विजेत्यांना आमच्याकडनं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना नाही मिळाले त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी नक्की मिळेल. थँक्यू. चलो माझी आजची स्टायलिस्ट आहे श्रद्धा जाधव आणि मला आज बेसिकली आय नो काहीतरी इंडो वेस्टर्न घालायचं होतं आणि सो दिस कॉस्ट्यूम आणि त्याबरोबर एक काहीतरी ट्विस्ट द्यायचा होता टू द होल कॉस्ट्यूम बिकॉज पॅन्ट सारीज खूप सेलेब्स घालतात. सो वी वेंट अ लिटल बिट ट्रायबल आणि इफ यू सी माय आय लायनर आणि माझे ज्वेलरी इट्स ऑल ट्रायबल, माय हेअर इज ट्रायबल. सो कुठेतरी तो एक ट्विस्ट झालेला आहे आणि आय एम टोटली एन्जॉईंग इट आणि येस आय डिड माय ओन मेकअप लाईक ऑल द टाईम आणि या दॅट्स अबाउट इट. या ॲक्च्युली मला खूप मोह झालेला ह्याचा व्हिडिओ करायचा कारण की मी जेव्हा पण रेडी होते तेव्हा सी टू इट की त्याला मी रेकॉर्ड करते आणि आय शेअर इट. पण आज मी एवढी घाईत होते की मी हा लुक रेकॉर्ड नाही केला आहे. बट येस हा लुक मी लवकरच माझ्या फॉलोअर्ससाठी करेन. छान. खूप मुलांच्या मागे धावावं लागलं. मला ट्विन मुली आहेत त्यामुळे त्या मला सारख्या ऑन टोस ठेवतात आणि आता त्या मारामारी करू लागल्या आहेत आणि आज सकाळी एक छोटी बारीक दंगल आमच्या घरात झालेली जिथे एकमेकींचे केस ओढले आणि आता त्या म्हणजे तिला मार असं एक त्यांची कंप्लेंट गोड स्वरात सुरू झाल्या. वेल ह्या वर्षाचं रेझोल्युशन आय डोंट नो. आय वॉन्ट टू गेट बॅक टू माय ओरिजिनल प्रॉब्ली फिटनेस लेवल आणि डू मोर वर्क, क्रिएटिव्ह वर्क आणि त्याचबरोबर मुलींचं छान संगोपन करायचं आहे आणि जास्त आयुष्यात थोडंसं ऑर्गनाइज्ड व्हायचं आहे मला. हां आणि हॅपी न्यू इयर करू ना कोणाला? जनरल. हां तेवढ्यात ह्याने. नमस्कार, मी क्रांती रेडकर वानखेडे. तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके डन. उर्मिला, खूप परवाचा फोटो खरं तर खूप चर्चेत राहिला. तुझ्या लुकबद्दल कमालीची चर्चा झाली तर त्याच्याबद्दल माझं एक ठरलेलं होतं की माझ्या डिलिव्हरीनंतर माझी मुलगी 1.5 वर्षाची होईल तोपर्यंत मी माझ्या बॅक टू ओरिजिनल फॉर्ममध्ये आले पाहिजे. हे मी स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा फोटो इज जस्ट अ रेप्रेझेंटेशन ऑफ दॅट असं मी म्हणेन. बॅक टू ॲक्शन आली आहे म्हणायला हरकत नाही. येस. आजचा लुक
मला आय थिंक आय गिव इट टू माय स्टायलिस्ट तृषला, कारण की तिने हा खरं तर माझ्यासाठी हा सगळा लुक जमवून आणलेला आहे. अँड आय थिंक शी इज डन अ ग्रेट जॉब. ॲमॉस ह्या ब्रँड चा पूजा इज द डिझायनर ऑफ दिस आउटफिट, दिस गाऊन, अँड आय थिंक दे ऑल हॅव डन अ ग्रेट जॉब. आय थिंक दे ऑल आर सुपर. कॉम्प्लिमेंट होती आदिनाथची, कारण की एकतर आम्ही आता वारंवार असे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे, कारण की सोशल मीडियावर तरी तो आता माझ्याबरोबर फ्लर्ट करतो. ह्या संपूर्ण वर्षात ऑफकोर्स मी माझा गोल अचीव करण्याच्या मागेच होते, विच वॉज गेटिंग बॅक इन फॉर्म, आणि आय हॅव डेफिनेटली अचीव्ड इट असं आपण म्हणूयात. आणि नवीन सिनेमे, नवीन कामं, नवीन प्रोजेक्ट्स लाईनअप झालेलीच आहेत डिसेंबरपासूनच इनफॅक्ट. तर आय एम रिअली एक्सायटेड टू गेट बॅक टू वर्क. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. वेलकम. माझा गळा इतका बरा नाही आज, पण तरीही मी थोडंसं ट्राय करतो. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. आणि या गाण्यासाठी मला आज हा अवॉर्ड मिळाला आहे. थँक्यू व्हेरी मच ज्यांनी माझ्यासाठी वोट केलं. माझे फॅन्स, माझे मित्र, माझी फॅमिली, सगळ्यांना मनापासून थँक्यू व्हेरी मच. मला आठवते की जेव्हा दुनियादारीचं गाणं देवा तुझ्या गाभाऱ्याला हे रिलीज झालं होतं, खूप सुपरहिट झालं. पण MFKमध्ये मला परत नॉमिनेशनही होतं, पण त्यावर्षी मला मिळालं नाही. ते आमच्या मित्रालाच मिळालं. पंकजच्या गाण्याला मिळालं होतं. टिकटिकला सगळे अवॉर्ड्स मिळाले होते. तर त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं होतं की यार हा अवॉर्ड आपल्याला नाही मिळाला आहे. पण त्याच्यानंतर एक इच्छा होती की हा अवॉर्ड आपल्या घरी पाहिजे, कारण हा महाराष्ट्राचा अवॉर्ड आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांनी वोट देऊन प्रेमाचा अवॉर्ड आहे हा. आणि त्यामुळे चांगलं गाण्याचा प्रयत्न केला, चांगली गाणी गाण्याचा प्रयत्न केला. आणि आज खारी बिस्किटच्या निमित्ताने परत संजय दादांची फिल्म, अमित दादाचंच कंपोजिशन आणि मी गायलेलं तुला जपणार आहे, त्या गाण्याला अवॉर्ड मिळाला. आणि तुम्हा सर्वांनी खूप प्रेम दिलं, खूप मनापासून भरभरून वोट केलं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मी खूप आभारी आहे तुमचा. येस, मिळालं आहे तुला. चल, थँक्यू. नमस्कार, मी आदर्श शिंदे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू. पूजा
अली भाई बहुत याद करते हैं आपको। सुरेश कुमार एकमेव इंडस्ट्रीमध्ये असं स्ट्राईक काही अशा गोष्टीमध्ये मला भेटत आता बोलून गेला की सिटीला मिळावं या वर्षाची अपेक्षा होती पण तुला मिळाली आणि स्टेजवर पण तो एक मस्त छान थोडी थोडी कोणाला हरकत नाही जर आम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल.